Hello everyone, this is D. Kumar. Today we are going to learn punctuation marks. विराम चिन्हे यांचा आपण आज वापर कसं करायचा हे शिकणार आहोत. आपल्या पुढे 10 प्रकारचे विराम चिन्हे दिसत आहे. या प्रत्येकाचा यूज कसा होतो ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं असतं फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजे काय? पूर्णविराम. पूर्णविराम एखादं वाक्य संपल्यानंतर त्याच्या शेवटी वापरलं जातं. जसं आय एम युअर फ्रेंड, फुल स्टॉप. त्यानंतर ही हॅज मेनी बुक्स. कोणत्याही प्रकारचं कसंही वाक्य असेल पण त्याचं कंप्लीट झाल्यानंतर आपण फुल स्टॉप वापरत असतो. ठीक आहे, हे आपण वापरलं. हे सर्वांना माहीत पण आहे. आपण दुसरं बघूया. सोपे पटापट घेऊ. बाकीचं जे माहिती नसेल तुम्हाला त्यावर आपण चांगलं फोकस करू. कॉमा काय असतं? स्वल्पविराम. स्वल्पविराम कुठे वापरलं जातं? जर समजा सारख्या प्रकारचे म्हणजे एका कॅटेगरीची शब्द एकामागे एक येत आहे. जसं आय मेट रमेश, सुरेश, राहुल, काही पण असेल. अजून खूप सारे अशी नावं म्हणजे एकच कॅटेगरीची. जसं शी सॉ, तिने पाहिलं. काय पाहिलं? ते सारख्या कॅटेगरी. जसं मूवीज पाहिल्या आहे वेगवेगळ्या. जसं मूवीजची नावं असतील. जसं टायगर काहीतरी आहे ना, अशी नावं. टायगर आहे, पठाण आहे, असं 2, 4, 6 अशी सारख्या प्रकारची नावं आली. त्याच्या म्हणजे एका मूवीच्या नावानंतर असं कॉमा लागेल. म्हणजे अशा प्रकारचे एका कॅटेगरीचे शब्द तिथं लागतं. अजून आपण जसं आता हे बघा, राहुल कम हिअर, इकडे ये किंवा इथं ये. राहुल कॉमा दिला. ॲक्च्युली कॉमाचा रोल काय आहे? थांबायचं. थांबा म्हणजे ब्रेक लावायचं. राहुल नंतर थोडं ब्रेक पॉज घेतला आणि नंतर मग इकडे ये असं सांगितलं. म्हणजे वाक्याला याच्यापासून थोडं सेपरेट करण्याचं कार्य यांनी केलं आहे. अजून आपण बघा, जसं आता इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य बनवतो. जसं ही सेड, ही जागा नाही आहे म्हणून इथं लिहितो आहे मी. ही सेड, त्यांनी काय? आय ॲम हॅप्पी असं काहीतरी वाक्य तो बोलला. ठीक आहे, असं हे नंतर बघू आपण. पण इथं बघा कॉमा आलेला आहे. म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये ज्यावेळेस कोण म्हणालं याच्यानंतर आपण दुसरं वाक्य काय म्हणालं ते लिहायचं. त्याच्या अगोदर आपण इथे कॉमा देत असतो. ठीक आहे, अशा प्रकारचे कॉमाचे यूज आहेत. आता बघा कोलन काय असतं? द्विबिंदू असे 2 डॉट असतात. हे कोलन असतं. हे कुठं वापरलं जातं? बघा, शी ब्रॉट, तिने आणले. काय आणलं ते आपण पुढे म्हणजे विस्तारमध्ये माहिती देण्यासाठी वापरू शकतो. तिने काय काय आणलं ते पुढे लिस्ट आपण घेऊ शकतो. जसं तिने आणलं ॲपल्स, ग्रेप्स, मँगोज. मग तुम्ही म्हणाल सर हे सारखंच आहे हे. ठीक आहे ना, हे तसंच आहे. हे सेपरेट करण्यासाठी कॉमा म्हणूनच आलं आहे. पण कॉमामध्ये काय? एका कॅटेगरीचे शब्द त्यांना कॉमा देतो. पण इथे बघा, हे एक वाक्य आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती पुढे पुरवलेली आहे. तर यांच्या अगोदर इथे कोलन दिलं जातं. बरं, इथं कोलन नंतर असे एका कॅटेगरीचे शब्द आले पाहिजे का? असं काही नाही. इथे तुम्ही मोबाईल किंवा स्पेक्टॅकल, चष्मा, पेन काही पण वापरू शकता. कॅटेगरी बदलली तरी चालते. पण याच्याबद्दलची अधिक माहिती पुढे पुरवली आहे तेव्हा इथे कोलन दिलेलं आहे. ठीक आहे, अजून आपण बनवू शकतो. जसं ही हॅज अ गोल, त्याचं एक ध्येय आहे, लक्ष आहे किंवा त्याचा एक उद्देश आहे. हे झालं वाक्य कंप्लीट. पण काय उद्देश आहे? तर पुढे त्याची माहिती पुढे पुरवलेली आहे. काय उद्देश आहे? टू बिकम अ डॉक्टर, डॉक्टर होणे किंवा डॉक्टर बनणे हे त्याचा उद्देश आहे. पण ते वाक्य इथं झालं आहे, त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती पुढे पुरवण्यासाठी आपण मध्ये कोलन वापरलं. याला मराठीमध्ये आपण द्विबिंदू म्हणतो. पण सेमी कोलन पण असतं एक, अर्धविराम. अर्धविराम आणि स्वल्पविराम याच्यात फरक आहे. बघा, तुम्हाला इथं वाक्यातून कळेल. अर्धविराम कुठे वापरलं जातं? जिथं आता 2 वाक्य थोडी सेपरेट केली जातात पण एकमेकांवर डिपेंड असतात. जसं आय वॉज टायर्ड, सेमीकोलन, आय वेंट टू स्लीप. मी थकलो होतो, मी झोपायला गेलो. याचा अर्थ असा निघतो म्हणून मी झोपायला गेलो किंवा त्यामुळे झोपायला गेलो. म्हणजे हे वाक्य याच्यावर डिपेंड आहे. ही हिट मी,
आता हे बघा, ही हिट मी, त्याने मला मारलं, सेमिकोलन दिलं, त्यामुळे पुढे आपण काही म्हणू शकतो. काय, आय पनिश्ड हिम, म्हणून मी त्याला शिक्षा केली, त्यामुळे मी त्याला शिक्षा केली. असे अजून काही वाक्य आपण सेमिकोलन वापरून घेऊ शकतो. म्हणजे हे वाक्य जवळपास एकमेकांवर डिपेंड आहेत. असं नाही की सेपरेट वाक्य आहेत, पण हे वाक्य जसं आता बघा, आय वॉज टायर्ड, मी थकलो होतो. आपण असं म्हटलं मी झोपायला गेलो, पण त्याला एक कारण होतं. काय होतं? मी थकलो होतो, हे कारण होतं, म्हणून ही परिणाम घडलं. तसंच ही हिट मी, त्याने मला मारलं, त्यामुळे त्याला शिक्षा भोगावी लागली. असं हे डिपेंड आहे एकमेकांवर. अशा ठिकाणी आपण सेमिकोलन वापरतो. हायफन कुठे वापरतात? त्याला आपण संयोजक चिन्ह म्हणतो. संयोजक चिन्ह जसं दोन शब्द जोडण्यासाठी, जसं हे बघा, वेल नोन, इथं पुढे काही वेल नोन टीचर, वेल नोन डॉक्टर, वेल नोन काही पण, वेल नोन, हे दोन्ही जोडण्यासाठी याचा वापर झाला. अजून आता आपण असंच एक्झाम्पल पुढे घ्यायचं झालं तर, जसं खाली घेतो मी, हे बघा, री एंटर. कधी कधी काय होतं, हे जे आहे ना, याला प्रिफिक्स जोडलेलं आहे, प्रिफिक्स याच्या अगोदर येतं. असे प्रिफिक्स जोडायला पण हायफनचा वापर होतो. कधी कधी संख्या, जसं 2 ते 3 मिनिटात, मिनिट्स इथं लिहिलं मी, 2 ते 3 मिनिट. संख्या 10 ते 12, 15 ते 20, असं आपण दोन संख्या सोबत वापरत असतो ना, त्याच्यामध्ये आपण हायफन जोडत असतो. अशा प्रकारचं सोपं आहे ते. चला, कॅपिटल लेटरचा वापर कुठे कुठे केला जातो? तर सगळ्यात पहिले वाक्याच्या सुरुवातीला, जसं यू आर माय ओनली होप, तुम्ही माझी शेवटची आशा आहात. हे बघा, पहिलं अक्षर काय आहे? कॅपिटल केलेलं आहे, बरोबर. अजून कुठे वापरतात कॅपिटल? एखादं नाव आपण कुठेही वापरू शकतो. समजा आय सॉ पठाण मूवी, आता आठवत नाही बाकीच्या काही, जे आठवलं ते मी लिहिलंय. हे जे दिसतंय ना पठाण, त्याचं पी कॅपिटल. अशा ठिकाणी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा पण दिलं जातं, ते आपण पुढे बघणार आहे इन्व्हर्टेड कॉमामध्ये. पण हे बघा, पहिलं अक्षर काय आहे? त्याचं कॅपिटल आहे. म्हणजे एक नाव आहे, ते कशाचं तरी, मूवीचं नाव आहे, काही कशाचं पण नाव असेल, झाडाचं असेल, पुरुषाचं, महिलेचं, मुलांचं, मुलींचं, एखाद्या कंपनीचं, पुस्तकाचं, मूवीचं, सिरियलचं, टी व्हीचं, कशाचं, एखाद्या ब्रँडचं, कशाचं पण नाव असेल, त्याचं पहिलं अक्षर नेहमी कुठेही असो कॅपिटल लिहायचं. आणि अजून ही अँड आय वेअर फ्रेंड्स, तो आणि मी मित्र होतो. आता बघा, आय कुठे आला आहे? वाक्याचं पहिलं अक्षर आहे का आय? नाही आहे, आय इथे आलेला आहे. असं एखादं नाव आहे का आय? नाही आहे, मध्ये आलंय, नाव पण नाही आहे. पण अशा ठिकाणी सुद्धा आय कॅपिटल. म्हणजे आय कुठे पण आलेला असेल, सेपरेट असेल तो आय. म्हणजे इटमध्ये आय असतो, इजमध्ये असतो, इनमध्ये असतो, तो आय नाही. आय असा एकटा सेपरेट आलेला आहे, त्यावेळेस ते कॅपिटल लिहिलं जातं. बाकीचं मग हे बघा, सुरुवातीला बी ते आय कॅपिटल असतं, इकडे कुठे पण आलं तरी आय कॅपिटलच असतो. एखादं नाव असेल, ते नाव कुठं पण आलं तरी ते पहिलं अक्षर कॅपिटल, आणि कोणत्याही वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटलच असतं. मी इथं कोणतेही वाक्य लिहिले असतील बघा तुम्ही, त्याचं पहिलं अक्षर तुम्हाला कॅपिटल दिसणार. क्वेश्चन मार्क कुठे वापरलं जातं? जेव्हा आपण प्रश्न विचारतो, प्रश्न आपण WH टाईपचं विचारतो. व्हाय आर यू क्राईंग, तू का रडत आहेस? प्रश्न आहे, पहिलं अक्षर कॅपिटल. सॉरी, हे नाही, मी हे सांगतोय, क्वेश्चन मार्क दिलाय शेवटी. पहिलं अक्षर तर कॅपिटल असतं. अजून आर यू रेडी. आता दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहे. हे WH टाईप आहे, हे व्हर्बल क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये WH टाईपचं काही नसतं असं. तरी हे याला सुद्धा आपण नुसता इट इज इट केलं. इज इट असंही का असं म्हणतो ना आपण. तर त्यासाठी एवढंसं बी घेतलं तरी क्वेश्चन येते. म्हणजे क्वेश्चन कसं ओळखायचं? सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल असतं. हे बघा, हे आर, इज, एम, डू, डज, डीड,
वॉज, वेअर, शॅल, विल, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट हे सगळे मॉडल आणि हेल्पिंग व्हर्ब असतात ना, ते सब्जेक्टच्या अगोदर असतात. बघा तुम्ही, हे सब्जेक्ट आहे, यांच्या अगोदर आलेले आहे, तेव्हा समजून घ्यायचं ते प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचं असतं. एक्सक्लेमेशन मार्क 2 ठिकाणी वापरलं जातं. एक म्हणजे आपल्या भावनेचा उद्रेक होतो, आपल्या भावना जास्त अशा उफाळून येतात, आपण अधिक काहीतरी आपल्या तोंडून ऑटोमॅटिक निघतं, अशा वेळेस ते एक्सक्लेमेशन मार्क द्यावा लागतं तशा शब्दांच्या नंतर. जसं नुसता शब्द आलाय असं, हे बघ, वाव, इट इज फॅन्टॅस्टिक, इथं आपण एक्सक्लेमेशन मार्क दिलं. उलटा आय म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क इथं दिलं आहे आपण, पण वाक्याच्या शेवटी पण दिलं जातं ते. कसं तर, व्हॉट अ ग्रेट डे दॅट वॉज, शेवटी दिलं बघा. म्हणजे हे शब्द जे असतात ना, हे यांना आपण म्हणतो इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय असे शब्द. जसं ब्राव, हुर्रा असे काही शब्द असतात ना, अलास, वाव, अशा शब्द जे इंटरजेक्शन असतात त्यांच्या नंतर लगेच एक्सक्लेमेशन मार्क येतं. आणि जे असे वाक्य येतात जसं हाऊने, व्हॉटने सुरू होणारे वाक्य, पण ते प्रश्न नाही आहे. बघा तुम्ही, प्रश्नामध्ये काय असतं, सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल असतं. इथं बघा, व्हॉट, हाऊ नंतर सब्जेक्ट बी नाही, हेल्पिंग वर्ब बी नाही. असे वाक्य, हाऊ नाईस यू आर, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब इकडे असतं बघा शेवटी, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब, असे वाक्य. ह्यांच्या वाक्याच्या शेवटी यांना एक्सक्लेमेशन मार्क देतात आणि इंटरजेक्शन जे असते ते शब्दाच्या नंतर लगेच एक्सक्लेमेशन मार्क येतो. चला आपण इन्व्हर्टेड कॉमा बघूया आता. अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा असतो आणि एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असतो. डबल कधी वापरलं जातं, जसं ही सेड, तो म्हणाला. आता तो जे बी म्हणाला ते डबल इन्व्हर्टेडमध्ये असतं. आय ॲम युअर बेस्ट फ्रेंड, काय पण असेल इथं, ते महत्त्वाचं नाही, मी काय लिहितोय, पण कॉन्सेप्ट महत्त्वाची. हे बघा, हे वाक्य आहे, हे तो म्हणाला आहे, तो जे बी म्हणाला ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलं. मग सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कधी वापरायचं, जसं हे बघा, ही सेड, तसंच राहील बरोबर. तो म्हणाला, काय म्हणाला, शी टोल्ड मी, ती मला म्हणाली. आता तो म्हणाला, ती मला म्हणाली, तो आपल्याला काय बोलला की ती मला म्हणाली, काय म्हणाली, आय ॲम टायर्ड, मी थकले आहे. हे बघा, आता हे ती जे म्हणाली, तो जे म्हणाला त्याच्या बोलण्यामध्ये ती त्याला म्हणाली, म्हणजे हे तर आपल्याला तो बोलला, ती मला म्हणाली, जे तो जे बोलला हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलं. हे बघा, हे तो जे बी बोलला ना, तो इथून बोललाय, तो आपल्याला काय बोलला, इथून ते इथपर्यंत तो आपल्याला बोलला, पण ती त्याला काय बोलली, ते इथून इथपर्यंत त्याला बोलली, ती आय एम टायर्ड, मी थकली आहे. म्हणजे तिने हे वाक्य त्याला सांगितलं आणि त्याने हे पूर्ण वाक्य आपल्याला सांगितलं. कळलं असेल आता तुम्हाला. म्हणून तो आपल्याला जे बी म्हणाला ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, आणि तो जे बोलत आहे त्याला अजून कोणीतरी काही म्हणालंय ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. मग सिंगल इथून सुरू झालं, इथं संपलं, आणि डबल इथून सुरू झालं, इथं संपलं, इथे एक फुल स्टॉप पण येईल, तिथं वाक्य संपलंय म्हणून. अजून सिंगल इन्व्हर्टेड कुठे येतं, एखाद्या वाक्यामध्ये एखादा शब्द किंवा एखादं छोटंसं वाक्यांश म्हणतो आपण त्याला, किंवा फ्रेज हायलाईट करायचे त्यावेळेस आपल्याला. जसं हीच वापरतोय मी, द लॉयन इज कॉल्ड द किंग. हे बघा, हा किंग शब्द आहे, समजा किंग, द किंग, याला हायलाईट करायचं आहे, मग याला आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देऊ शकतो. किंग ऑफ जंगल, पुढे काही असो, महत्त्वाचं काय, द किंग, याला हायलाईट करायचं. जसं आय मेट, आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये, सिंगल इन्व्हर्टेडमध्ये, आय मेट राहुल इन द मार्केट, मी मार्केटमध्ये राहुलला भेटलो. राहुल कोणीतरी सुपरस्टार असेल, राहुल कोणीतरी खूप महत्त्वाची व्यक्ती असेल,
काहीतरी म्हणजे हायलाईट करायचं त्या नावाला. मग राहुल नावाला असं हायलाईट करून आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वापरू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे. आता राहिलं ॲपोस्ट्रॉफी. ॲपोस्ट्रॉफी काय असतं? लोप चिन्ह. हे बघा असं छोटंसं वरती चिन्ह दिलं जातं. जसं दिस इज राहुल्स. हे बघा राहुल नंतर यस लागलाय, राहुल्स हाऊस. आता इथे बघा हे यसच्या अगोदर हे जे दिसतंय ना, याला आपण म्हणतो ॲपोस्ट्रॉफी. हे का वापरलं जातं? मालकीयत्व, कशाचं बी, कोण मालक आहे हे दाखवण्यासाठी. त्याला पजेसिव्ह केस बी म्हणतो आपण. पजेसिव्ह केस न म्हणतो पोझिशन दाखवण्यासाठी. हे बघा दिस इज राहुल्स हाऊस. राहुलचं घर आहे म्हणजे हे घरावर हक्क किंवा मालकत्व कोणाचं? राहुलचं, असं दाखवण्यासाठी. जसं माय पेन, माय हाऊस म्हणतो ना, तसं मायला यस लावायची गरज नाही. ह्या काय केजेस आहे, हे प्रोनाऊन आहेत. पण प्रोनाऊनमध्ये केज असतात. केज म्हणजे काय? विभक्ती. माय, युअर, हर, देअर, तो वेगळा घटक आहे. तसं नाव जर आलं तर तिथं आपण अशा प्रकारे यस लावून, जसं आपण म्हणतो ना फादर्स नेम, युअर मदर्स नेम, आहे की नाही, स्कूल्स नेम, तर स्कूल्स यस लागला, फादर्स यस लागला, तर यसच्या अगोदर नेहमी असं ॲपोस्ट्रॉफी असतं. ते बोलताना नाही बोलत, पण लिहिताना लिहावं लागतं, म्हणून हे ॲपोस्ट्रॉफी. अजून कुठं वापरलं जातं? जर समजा नाव संपतंय, जसं आता दिस इज राहुलच्या जागी समजा नाव आहे यस आला पाहिजे शेवटी, पारस. आता पारसचं घर आहे, पारस हाऊस, इथे यस लावत नाही, यस ऑलरेडी आलाय. तर अशा वेळेस फक्त इथं काय दिलं जातं? ॲपोस्ट्रॉफी दिला जातं. कधी कधी कॉन्ट्रॅक्शन दाखवायला, कॉन्ट्रॅक्शनमध्ये एखादा शब्द आहे ना त्याचे शॉर्टकट करायला, जसं आय ॲम आहे, ह्याचं कॉन्ट्रॅक्शन करून आय एम बनवलं जातं, आय एम. तुम्ही कधी कधी आईड असं पाहिलं असेल. आईड म्हणजे आय वूडचं मिळून ते आईड बनलं आहे, बरोबर, आय वूड. अजून इज नॉटचं इजंट बनतं, माहिती आहे ना तुम्हाला, इज नॉट इज इक्वल टू इजंट. हे वरती जे दिसतं ना हे सगळं ॲपोस्ट्रॉफी म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, शॉर्टकट, त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. ते कॉन्ट्रॅक्शन दाखवायला सुद्धा मध्ये ॲपोस्ट्रॉफी लावलं जातं. आशा करतो की संपूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला समजलेल्या असतील, व्हिडिओ खूप आवडलेला असेल. बरीच मेहनत आहे, तर एक लाईक नक्की करा, एक कमेंट नक्की सोडा. तुम्हाला काय वाटेल, काय घ्यायचं पुढचं टॉपिक ते सांगा, नाही तर मग काही विचारायचं ते विचारा, काही पण सांगा, मी नक्की रिप्लाय करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.